2 बॉल 1 रन कसा पण होणार. षटकार नव्हता जायला पाहिजे. मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आत्ता कामावरून आलोय. एवढी प्रचंड भूक लागली का नाही, पण जेवायच नाही काय. सोनपापडी खातोय. जेवली. आज सोनपापडी थोडीच आहे माझ्यातली, पण थोडी सोनपापडी नेली आईने. मित्रांनो, थोडी सोनपापडी होती त्यात पण. तर मित्रांनो, आता सोनपापडी खाल्ली, आता पापड्या खाते. आई पोहे करणं, लय भूक लागली. तर मित्रांनो, मला हिरवे कामावरून आलं, भूक नाही लागत. आज काय झालं माहिती, 8 तास उभं राहून काम होतो. असल्यावर पिंढऱ्या जाम झालेत का नाही. आज पण काय झालं माहिती का, एका पोराला ना खुर्चीच नाही भेटली. आणि तो साहेबाकडे गेला आणि त्या साहेबांनी ना सगळ्यांच्याच खुर्च्या काढून घेतल्या. करा 8 तास काम. त्याच्यामुळे हा काय काय पोरं लय ना हे असतात. दुसऱ्याचं घालवतात तर सगळंच घालवतात. कधी ना मी ना आल्यानंतर आहे ना कधी जेवलो नाही, पण आजच्याला एवढी भूक लागली का नाही, लय भूक लागली. कधी जेवलोच नाही. जेवले का मी 7 दिवस कामाला गेलो, पण कधी आल्यावर जेवलो नाही. पण आता पण आजचा 8वा दिवस होता ना. 8 दिवस फक्त. असं वाटायला वाटतंय लय दिवस गेलो, पण 8 दिवस झाला आता कामाला जाऊन. पण फायनली आईने पोहे बनवले. शेंगदाणे टाकलाय. दिसत नाही. टाकलं कोण खात नाही तुम्ही. दाखवते तुला इकडे. रियांशला पोहे बघायच्यात. पोहे नाही होतो. अयो, रियांशला कुठं बसवलंय किचन वाट्याव. आई बाजून त्याला. बघितलं का पोहे? बघितलं ना? यायचं का? हा, सावकाश बसा इथं. तर मित्रांनो रियांशला खाली घेतो. बस घेऊ खाली. मित्रांनो, फायनली पोहे बनवून रेडी झाले. थोडं मीठ कमी पडले. मीठ आणि रियांशची पण डिश घेऊन ये. तर मित्रांनो, आम्ही सगळे घरात बसलोय आणि रियांश आता पोहे बाहेर खायला बसले. रियांश गेला घरी. घरी गेला होय. रियांश घरी गेला. तर मित्रांनो, रियाला पण पोहे दिले. मीठ टाकाय तिच्यात पण, रियाच्यात पण मीठ टाकले. रियाने टमाटर बाजूला काढले. टमाटर खात नाही. अरे लो, आम्ही टमाटर घालतो उलट. यार, माझ्यात टाक टमाटर. मला लय आवडतं टमाटर. पूर्ण टमाटर काढलंय पोह्यातलं. टमाट्याला पोहे नसलं तर कसं खाऊ तरी वाटतं का. तर मित्रांनो, रियांश परत पोहे घेऊन चाललाय. मंगाची डिश. आता डबा घेऊन चाललाय तू. फटकव तिला, फटकव. मोबाईल दे मला. दोघं बघा नाही तर. भैया मोबाईल नाही बघत तू. रियांश रडायला लागलाय मोबाईल वर. दोघं मोबाईल बघा. एकट्यालाच लागतोय. तर मित्रांनो, पाऊस पडायला चालू झालाय. लय मोठे ठेंब आहे. आभाळ पण आले. पाऊस वाढलाय. पळ. चल गेला घरी रियांश. मित्रांनो, लय पाऊस वाढलाय. पप्पानी सरपण आणल्या. पाऊस पडायला लागलाय. आई धुणं धुत्या. रियांश पावसात आलाय माझ्याकडे. पावसात भिजल. गरम भिजला का? डोकं वल्ले झाले. परत गेला. परत चालला रियांश घरी. त्याला पावसात भिजायचे माहितीये का. तर मित्रांनो, पाऊस आल्यामुळे पोरं चालली घरी क्रिकेट खेळून. तर मित्रांनो, मग अशी एवढा पाऊस आला का नाही, अख्खी जमीन वल्ली झाली. उगा 5 मिनिटं पाऊस आला. मजा करत होतो. काहीच पाऊस नाही आला. 10-15 मिनिटं पण नाही, 5 मिनिटं पाऊस आला. अजून आभाळ आलेले. पाऊस पडू पण शकतो, नाही पडू पण शकत.
मगाशी पण असंच वाटत होतं लय पाऊस आला, पण 5 मिनिटातच पाऊस गायब झाला. आता 2 बॉल 1 रन कसा पण होणार. षटकार नव्हता जायला पाहिजे. 2 बॉल डॉट गेलं तर जिंकू शकते आरसीबी. कोण जिंकन? कोण जिंकन? परत चौकार आणला. आरसीबी हारली. रियाला लय वाईट वाटते. काय पूर्ण दिवस गेला आणि रिया आता अभ्यास करते. इंग्लिशचा करते ना. पेपर संपले का? इंग्लिश पालक मीटिंग होती का? काय काय सांगितलं? रियाला डये हुशार नाही, शाळेत कुठं पण हिंटी. रियांशला घड्याळ आणलंय. रियांशने माझ्या हातात घड्याळ घेतलं, घड्याळ मागायचं, त्याच्यामुळं घड्याळ मागितलं. पण या घड्याळाचे ना टायमिंगच सेटअप नाही, काहीच नाही टायमिंग आहे, काहीच नाही. बंद पडल्यावानी वाटते, पण त्याला हातात घालाय ना भारी वाटतं. रियाला माहिती आहे वॉचचं कसं करायचं. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय.